नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र माळशिरसहून आलेले आहेत. ह्यांची अशी स्टोरी आहे की हे पुण्यामध्ये राहून माळशिरसला त्यांची जमीन आहे आणि तिथं शेती करतायत. तर त्यांची शेती अशी की हे संडे फार्मर आहेत. फक्त शनिवारी रविवारी शेतात येऊन शेती करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन यांनी घेतलंय. सर्वप्रथम आपण या शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रवीण चोपडे, मुक्काम पोस्ट धर्मपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर आता आपण पेरू शेतीची सुरुवात म्हणजे कशी केली? मी 10 डिसेंबरला पेरूची लागवड केली होती, 10 डिसेंबर 2024ला. आणि 15 जुलैला छाटणी केली होती. हां. आणि 15 जानेवारीला माल चालू झाला होता. 740 झाडामध्ये 42,000 फोम बसला होता आणि 10 टन माल निघाला. तर त्या मालाला किती सरासरी दर किती मिळाला आपल्याला? 50 ते 58 रुपये हायेस्ट. आणि पैसे किती आले? पैसे 5 लाख रुपये झाले. खर्च वजा किती उत्पन्न एवढ्या 700 झाडामध्ये झालं? खर्च वजा 3 लाख उत्पन्न झालं. तर आता ह्या पेरू शेतीमधून पाऊणे एकर क्षेत्रामधून 3 लाख उत्पन्न खर्च झालं. वजा उत्पन्न शिल्लक झालं. हो, तर म्हणजे खुश आहेत का तुम्ही? खुश आहे, एकदम खुश आहे. आता कसं काय आलात तुम्ही इथं? आता परत 25 गुंठ्याची लागवड करतोय. म्हणजे चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन जर केलं तर पेरूचं हे जे पीक आहे ते 100% शाश्वत आहे. आणि चांगल्या पद्धतीनं जर आपण व्यवस्थित नियोजन करून पेरू शेती केली तर 100% शाश्वत पेरू शेती सक्सेस होऊ शकते. हे आपल्यासमोर उदाहरण आहे. धन्यवाद. नमस्कार.